सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलवर. मी नम्रता आणि आज आपण बनवणार आहोत चविष्ट आणि सोपी अशी घेवड्याची भाजी. घेवड्याची भाजी स्वच्छ साफ करून धुवून घेतलेली आहे आणि कुकरमध्ये घेतलेलं आहे तेल आणि त्याच्यात टाकलेलं आहे जिरं. जिरं तडतडलं की आपली घेवड्याची शेंग डायरेक्ट टाकायची आहे आणि तेलात चांगली परतून घ्यायची आहे. त्याच्यानंतर टाकायचे आहेत मसाले. तर मसाल्यामध्ये घेतलेले आहे मी घरातलं लाल तिखट, हळद, मीठ आणि थोडासा गरम मसाला आणि हे परतून झाल्यानंतर टाकायचं आहे पाणी आणि पाणी टाकल्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आहे आणि 1 ते 2 शिट्टी घ्यायची आहे. ही भाजी पटकन शिजली जाते. त्याच्यानंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि याच्यात टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूट. आपापल्या चवीनुसार टाका. शेंगदाण्याचं कूट इथे मी 2 चमचे टाकलेले आहेत. प्रॉपर मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं मी गॅस ऑन करून परतून घेतलेलं आहे आणि हे थोडंसं राहिलेलं पाणी सुकलं की आपली भाजी तयार आहे. घेवड्याची भाजी एकदम साधी आणि सोपी कुकरमध्ये. थँक यू सो मच फॉर वॉचिंग.